सावरगाव मायंबा येथे मच्छिंद्रनाथांचा समाधीस्नान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। वर्षातून एकदाच या समाधीला हात लावून घेता येते दर्शन। आष्टी तालुक्यातील गर्भगिरीच्या पर्वतरांगेतील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव मायंबा येथे नवनाथांपैकी एक असलेले मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी असून गुढीपाडव्याच्या फाल्गुनी अमावस्याच्या रात्री म्हणजेच दिनांक 8 एप्रिल रोजी दर्शनासाठी खुली करण्यात आली। वर्षभरातून फक्त एकदाच फाल्गुनी अमावस्येला संजीवनी समाधीवर भाविकांना सुगंधी चंदनलेप चंदन उटी लेप लावण्याचा कार्यक्रम असतो। भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो नाथभक्त अंघोळ करत दर्शन घेतात। यावेळी मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने भाविकांचे सुलभ दर्शनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। नवनाथांपैकी आद्यनाथ समजल्या जाणाऱ्या चैतन्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी तालुक्यातील श्री क्षेत्र सावरगाव मायंबा येथे आहे। गर्भगिरी डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाला मोठा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे। मच्छिंद्रनाथांनी येथे संजीवन समाधी घेतलेली असून वर्षातून फक्त एकच दिवस गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य अमावस्येला रात्री या समाधीवर भरजरी भगवे वस्त्र बाजूला काढून समाधीला मंगल स्नान घालून महापूजा केली जाते। यंदा देखील सोमवारी दिनांक 8 रोजी सूर्यास्त ते गुढीपाडव्याच्या सूर्योदयापर्यंत हा सोहळा चालू होता। यानिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। सोमवारी सूर्यास्तानंतर रात्री 9 वाजता भाविकांनी पैठणीतून आलेल्या गंगा जलाने समाधीस जलाभिषेक घालण्यात आले। कावडी स्नानानंतर विविध प्रकारच्या दुर्मिळ सुगंधी द्रव्यांनी समाधीवर उटणे लेप लावले गेले। मंदिरामध्ये हा सोहळा पूर्णतः मशालीच्या उजेडात सुरू होता। तसेच समाधीला स्पर्श करण्यासाठी भाविकांना स्नान करून ओल्या वस्त्रांशी येणे बंधनकारक केले होते। या सोहळ्यासाठी महिलांना परवानगी नसून पूर्वापार चालत असलेली ही परंपरा आजही कटाक्षाने पाळली जाते। महास्नान व महापूजा सुरू असताना रात्रभर देवस्थान परिसर नगारे डफ व शंखध्वनीच्या निनादाने दुमदुमून गेलेले पाहावयास मिळाले। भाविक सद्गुरू बडेबाबा महाराज की जयचा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। पहाटे महाआरती होऊन सूर्योदयापूर्वी समाधीवर पुन्हा नवे भरजरी भगवे वस्त्र टाकून समाधी झाकली गेली। गुढीपाडव्याला देखील भाविक दिवसभर दर्शनासाठी गर्दी करतात। वर्षातून एकदाच होणाऱ्या या सोहळ्यासाठी भारतभरातून भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते। हे पहा, संपूर्ण भारतवर्षातील एकमेव संजीवन समाधी जी आहे ती मच्छिंद्रनाथाची या ठिकाणी आहे। मच्छिंद्रनाथ येथे आहेत, आदिनाथ इकडे आहेत, कानिपनाथ इकडे आहेत, गहिनीनाथ आहेत आणि जालिंदरनाथ आहेत आणि उर्वरित काही नाथ संप्रदायाची स्थळं ही महाराष्ट्रात आहे। फक्त एक गोरक्षनाथ जे आहे ते यूपीला त्या ठिकाणी आहेत। योगी साहेब त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। बाकी आम्ही इथं संपूर्ण भारतवर्षातील, आज तुम्ही जाऊन गाड्याचे नंबरसुद्धा चेक करा अशी माझी विनंती आहे मीडियाला। भारत देशातल्या जेवढ्याही राज्याच्या गाडीच्या पासिंग आहेत त्या सगळ्या गाड्या इथं आहेत आणि आज संपूर्ण रात्रभर ही समाधी जी आहे ती उघडी असते। सुरुवातीला दुग्धाभिषेक वगैरे आम्ही करतो, समाधीवरचं पाठीमागच्या वर्षीचं उठणं बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर दुग्धाभिषेक करून गंगेतनं आणलेलं, काही लोक उत्तराखंडवरून सुद्धा या ठिकाणी पाणी घेऊन येतात, त्या आणलेल्या पाण्याने आम्ही अगोदर जलाभिषेक या ठिकाणी करतो आणि जलाभिषेक झाल्याच्या नंतर देवाला मसाला म्हणतो, आम्ही उठणं म्हणतो आणि लेप म्हणतो, ते लावण्याचं काम आता सुरू आहे। संपूर्ण रात्रभर हे काम चालू राहील आणि किमान 4 लाख ते 4.5 लाख भाविक आज रात्रीतून मच्छिंद्रनाथांच्या समाधीवरती जाऊन त्याला एक तर दुग्धाभिषेकाच्या स्वरूपात पूजा करेल किंवा पाणी घालण्याच्या स्वरूपात करेल किंवा उठणं लावण्याच्या याच्यामध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि डायरेक्ट समाधीला हात लावू शकतो। ही इथली प्रथा आणि परंपरा असल्यामुळं दिवसेंदिवस या ठिकाणी भाविक वाढतोय। आता आमचं सुद्धा डोकं बंद पडायला लागलेलं आहे।
की पुढच्या वर्षी इथं आणखी मोठ्या प्रमाणावरती सुधारणा कराव्या लागतील आणि भाविक भक्त जो आहे तो आम्हाला आता मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन देणगीसुद्धा या देवस्थानाला द्यायला लागला आहे. त्याच्यामुळं हे देवस्थान भविष्यामध्ये फार मोठ्या देवस्थानापैकी एक देवस्थान होणार आहे. कारण प्रत्येक अमावस्येला 2.5 लाखाच्या आसपास 2 ते 2.5 लाख भाविक इथं येतोय. प्रत्येक गुरुवारी मोठ्या प्रमाणावरती येतोय, रविवारी या ठिकाणी शनिवार रविवारी येतोय आणि या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथांच्या चरणी माथा टेकून दर्शन घेऊन या ठिकाणी तो जातो. आणि हे ऊर्जेचं स्थान आहे. एक इथं आल्याच्या नंतर आणि ही जी समाधी आहे ही समाधी लोहचुंबकासारखी आहे. इथे आल्याच्या नंतर एकदा आलेला भाविक हा 100% परत आकर्षित होतो आणि पुन्हा पुन्हा इथे वर्षापासून इथं येत आहे, निरंतर येत आहे. आणि इथं आल्याने जी ऊर्जा मिळते, जे समाधान मिळतं, वर्षभर आपल्याला ती ऊर्जा देत राहते आणि एक समाधानाचं वातावरण आपल्या ह्याच्यात राहतं, कायम राहतं. त्यामुळं आम्ही निरंतर येतो समाधीच्या दर्शनाला. काय प्रथा आहे इथं येऊन ह्या दिवशीच जे समाधीला लेप लावून झाकलेलं जातं ती आज जुना लेप काढून त्याच्यावर दुधाचा अभिषेक करून आणि आज नवीन लेप लावला जातो. ते पुढच्या वर्षासाठी म्हणजे 1 वर्षभर हा लेप कायम तसाच राहतो.